नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2025चा पेपर बघत आहोत. त्याचं इन डेप्थ ॲनालिसिस आपण बघणार आहोत. त्यात आणि कोणत्या सोर्समधून उत्तरं मिळतात हे पण बघत आहोत आपण. ठीक आहे. तर यापूर्वी आपण काय बघितलं तर इतिहासाचे प्रश्न जे 10 प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण बघितले. आज आपण भूगोलावर जे 10 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आज आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर नेमके कोणत्या कोणत्या टॉपिकवर ते प्रश्न आलेले आहेत याचं डिवायडेशन कसं आहे ते पण आपण नीट बघून घेऊ. बघा, म्हणायला गेलं तर कंबाईन ग्रुप बीचा पेपर जर आपण म्हणतो ग्रुप बी किंवा ग्रुप सीचा आपण म्हणतो महाराष्ट्रावर जास्त फोकस आहे. पण बघा, महाराष्ट्रावर जरी जास्त फोकस असला तरी मी तुम्हाला प्रश्नांचं डिवायडेशन दाखवते ते कशा पद्धतीने डिवाईड झालेले आहेत. 1-2 मिनिट. बघा, हे जे 10 प्रश्न आहे हे कशा पद्धतीने डिवाइड झालेले आहेत हे मी या पद्धतीने लिहिलेलं आहे. तर बघा, भूगोल हा टॉपिक आपण बघत आहोत. त्याच्यावर टोटल 10 प्रश्न, ठीक आहे, 20 क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. कंबाईन गट क चा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे. तर बघा, महाराष्ट्रावर जर विचार केला तर किती प्रश्न आहेत? तीनच प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या भूगोलावर. एक खनिजावर आहे, नंतर एक नदी प्रणालीवर आहे, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा. ठीक आहे. खनिज जोड्या लांबांच्या स्वरूपात आहे, थंड हवेची ठिकाणं, चुकीचं कोणतं विचारलं आहे. ठीक आहे. तर मग 3 प्रश्न महाराष्ट्रावर आहे. बघा, टोटल किती 2, 3, 4, 5, 6 प्रश्न भारताच्या भूगोलावर आहेत. भारताचा भूगोल बघा, राजकीय व प्रशासकीय याच्यावर एक म्हणजे काय विचारलं आहे की सीमा दिलेल्या आहेत. नेपाळची सीमा विचारली आहे आणि त्याच्यावर मल्टिपल स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर नदी प्रणाली कशाच्या, यमुनेच्या नदी प्रणाली विचारलेल्या आहेत. उजव्या तीराहून, आय थिंक उजव्या तीराहून ज्या भेटतात तिला येऊन मिळतात त्या उपनद्या. त्याच्यानंतर हवामान, कोपेन हवामानावर प्रश्न विचारला आहे. भारताच्या संदर्भात योजना विचारली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेवर प्रश्न विचारला आहे. मृदा आणि कृषीच्या अंडर 2 प्रश्न आहे. एक मासेमारी, तेच मी तुम्हाला जी योजना सांगितली ती 1 मिनिट, मी इथे योजना आणि इथे 2 ठिकाणी हे ॲड केलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा की त्याच्यावर योजनेवर प्रश्न विचारला आहे. मृदा आणि कृषीच्या अंडर तो टॉपिक जातो. आणि एक क्लोन काऊ म्हणजे गीर गाईचं वासरू, त्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ज्याच्यात मी मिसलेनियस म्हणून तो टॉपिक घेतलेला आहे. तसा विचार केला तर मग अशा पद्धतीने हे प्रश्नांचं डिव्हायडेशन होतं. बघा, इथे जे मी इथे करेक्शन केलेलं आहे तर जे एका धोरणावर प्रश्न विचारला आहे मग तो येतो महाराष्ट्राच्या अंडर. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बघा, 4 प्रश्न कशावर आहेत? महाराष्ट्रावर आहेत. नंतर 5 प्रश्न आहेत भारताच्या भूगोलावर आणि एक आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो मिसलेनियस किंवा इतर संकीर्णामध्ये आपण घेऊ शकतो. तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर बघा, हे मी तुम्हाला आता हा जो प्रश्न आहे पहिला की योग्य जोड्या जुळवा. आता योग्य जोड्या जुळवामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे. एक तर हा जो प्रश्न आहे, समजा तुम्हाला आपण प्रश्न वाचला आणि आपल्याला मग आपण पुस्तक उघडणार आणि इतर सोर्सेस म्हणजे अजून इतर गोष्टी पण पाठ करणार. पण कोणाला तेवढाही वेळ नसेल आणि त्यांना जर होत नसेल, वाचून होत नसेल, त्यांनी फक्त काय करायचं, ह्या ज्या जोड्या लावलेल्या आहे ना, कारण हा आता झाला PYQ, तर हाच प्रश्न एकदम नीट पाठ करून घ्यायचा. कारण कधी कधी प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात. ठीक आहे. तरी मी तुम्हाला सोर्सेस दाखवणार आहे. तर बघा, योग्य जोड्या जुळवायच्या आहे. इकडे खनिज दिलेली आहेत आणि इकडे उत्खनन क्षेत्र दिलेलं आहे. तर मँगनीजचं काय आहे? उत्खनन क्षेत्र चिखला. लोह खनिजाचं आहे सुरजागड. बॉक्साईटचं आहे उदगिरी आणि क्रोमाईटचं आहे जानोली. आता हे नेमकं कुठे कुठे आहे आधी आपण पाठ करून घेऊ. ठीक आहे. मी काय म्हटलं, तुम्हाला सेपरेट पाठ करायला वेळ द्यावा लागेल. ठीक आहे. तुम्हाला पाठ करणं भाग आहे. पण ज्यांना नाहीच जमलं किंवा ते तर पाठ करायचं आणि हे पण करून ठेवायचं. ठीक आहे. इलिमिनेशन मेथडमध्ये किंवा वन लायनरमध्ये, मल्टिपल स्टेटमेंटमध्ये जेव्हा यांचा वापर करून आयोग प्रश्न विचारेल तेव्हा आपलं हे पाठ झालेलं असेल तर तिथे फायदा होईल. तर बघा, मँगनीजचं उत्खनन क्षेत्र काय आहे? चिखला. तर काय
चिखलात मँगो, चिखलात मँगो, चिखला तर मँगो मँगनीज असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोह खनिज, लोह खनिज, लोह खनिजाचं आता मी ट्रिक बनवताना काय केलेलं आहे, आधी उत्खनन क्षेत्र आधी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते धातू घेतलेले आहेत, खनिज घेतलेली आहेत. आता चिखलात मँगो हे झालं पाठ. त्याच्यानंतर सुरजागड लोह खनिज. आता सूर लो, सूर घ्या, गाण्याचा सूर घ्या, सूर लो, सुरजागड लोह खनिज. नंतर बघा उदगिरीचं बॉक्साईट, उदगिरीचा उ आणि बॉक्साईटचा बा, उबा, उभा म्हणतो ना आपण, उभा राहा, तसं उबा. आणि दुसरं एक आहे जानोली क्रोमाइट, जा, जानोलीचा जा आणि क्रोमाइटचा क्रोमा. क्रोमाचे शोरूम असतात बघा, तर जा क्रोमामध्ये, जा क्रोमामध्ये जा असं नाही म्हणत मी, जा क्रोमामध्ये घ्यावं लागलं मला, कारण मी उत्खनन क्षेत्र आधी घेतलेलं आहे. मग आता हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात येतात ते पण आपण बघून घेऊ. तर हे जे आहे सुरजागड, सुरजागड येतं गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यामध्ये. जानोली हे सिंधुदुर्ग कणकवलीमध्ये येतं. चिखला हे भंडारामध्ये येतं आणि उदगिरी किंवा उदगीर कोल्हापूरमध्ये. ठीक आहे, तर आता आपण सोर्सेस वाईज जाऊया, म्हणजे तुम्हाला थोडं समजायला सोपं जाईल. बघा आता की एक 2 मिनिटं फक्त मला काढू द्या. बघा आता नेमकं आपण पण कशावर लक्ष ठेवायचं ते मला तुम्हाला सांगायचं आहे. आता हे पुस्तक आहे दीपस्तंभ प्रकाशनाचं. ठीक आहे, लेखक दीपक बाविस्कर सर आणि दिलीप पाटील सर. ठीक आहे, तर यांचं हे पुस्तक आहे. आम्ही म्हणजे आम्हाला ना दीपक बाविस्कर सरांना मी प्रत्यक्षात भेटलेली आहे. ते खूप छान शिकवतात, आम्हाला शिकवायला होते ते सर. नाशिकमध्ये त्यांचे मॅरेथॉन सेशन लागायचे तेव्हा आम्ही त्यांचं लेक्चर करायचो. म्हणजे आमच्या क्लासमध्ये त्यांचे मॅरेथॉन सेशन लावायचे, दिवसभर ते लेक्चर चालायचं आणि सर सगळं कंप्लीट करून घ्यायचे. आणि त्यांचं पुस्तक पण छानच आहे, तर छान शिकवतात सर. तर बघा, जस्ट मला एक त्यांचं नाव बघितल्यावर आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर बघा लोह खनिज, आता लोह खनिजाच्या बाबतीत आणि अजून एक, आता ह्या जे खनिजांचे प्रश्न आहे ना, तर आता माझं आहे हे ओल्ड एडिशन. ज्यांचं नवीन आहे ना, किंवा तुम्ही याच्यातली रिसेंट माहिती काढा. की रिसेंट माहिती कशी, म्हणजे की भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, जगात कितवा क्रमांक आहे भारताचा, आणि किती % आढळतं महाराष्ट्रात, भारताच्या किती % आढळतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट बघाव्या लागतील. ठीक आहे, तर बघा लोह खनिज, लोह खनिज हे अशुद्ध लोखंड असते. बरं ठीक, हे बाकीचं मी वाचत नाही, मला मेन काय दाखवायचं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सर्वाधिक लोह खनिज साठे आहेत. बघा, मग त्यांनी कोणती गोष्ट हेरली किंवा कोणतं हे स्टेटमेंट, लोह खनिज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सर्वाधिक लोह खनिजाचे साठे आहेत. तर मग हे कळालं तुम्हाला, म्हणजे काय हे आपल्याला इतर जेव्हा आपण वाचू ना तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी मग माहिती पाहिजे. मग बचं काय आहे 1. तर लोह खनिज सुरजागड. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचं बघायचं आहे मँगनीज, बॉक्साईट. बघा आता इथे बॉक्साईटचं मी तुम्हाला दाखवते, हे दिसते तुम्हाला बॉक्साईट. बॉक्साईटचं चार्ट त्यांनी इथे दिलेला आहे. तर तिथे उदगिरी दिलेलं आहे, तर मग इथे उदगीर आहे. ठीक आहे, तर मग कोल्हापूरमधलं उदगीर, शाहूवाडीतील उदगीर. आता हे जे आहे ना बाकीचे, हे तुम्ही सगळे पाठ करून ठेवायचे, कारण पुढच्या वेळेस याच्यावरचा प्रश्न येऊ शकतो. मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लोह खनिजाचा चार्ट इकडे आहे. ठीक आहे, आपण तुम्ही नीट बघून घ्या. कळालं तुम्हाला हे. आता आपण बघूया क्रोमाइटचं. क्रोमाइटचं काय सांगितलं आहे, तर जानोली. तर हे बघा दिसतं इथे क्रोमाइट, आणि क्रोमाइटचा जो चार्ट आहे तिथे लिहिलंय जानवली.
आणि मग मी शेवटी गुगल सर्च केलं तर जानोली कुठे आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे. ठीक आहे, जानोली कणकवली येथे सिंधुदुर्ग. आणि मग एक राहतं आपलं कोणतं, मँगनीज. मँगनीज कुठे तर चिखला, आणि चिखला कुठे आहे तर भंडारामध्ये आहे. तर 1-2 मिनिट मी तुम्हाला मँगनीज पण दाखवून देते. तर बघा हे आहे, दिसतंय मँगनीज. मँगनीज, आणि त्याचा हा चार्ट आहे. प्रमुख खाणी, तालुका आणि ठिकाणं. त्याच्यात चिखल्याचा उल्लेख नव्हता, पण मग आता तुम्ही काय करायचं की याच्यात ॲड करून घ्यायचं, कारण चिखला आता काय झालं आहे, PYQ झाला आहे. कुठे आहे ते, भंडारामध्ये आहे चिखला. मँगनीज म्हणजे तिथे एक इंडस्ट्रीज आहे. तर मग भंडारामध्ये, तर आपल्याला हे माहिती पाहिजे, हे कारण फेमस आहे. मग असं तुम्ही लिहून ठेवायचं तुमच्या पुस्तकांमध्ये, कारण हा आता PYQ झालेला आहे. ठीक आहे, हे पण मी गुगल सर्च केलं, कारण पुस्तकामध्ये नव्हतं, त्यामुळे ॲटलिस्ट माझ्याकडे जो सोर्स आहेत त्याच्यातले मी तुम्हाला दाखवलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपला झालेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही विचारतायत. ते नाही, कोणतं नाही आहे. आता जर तुम्ही हा प्रश्न जर नीट बघितला ना, याच्यात तुम्ही जर 4 गोष्टी वाचल्या तर याच्यात फक्त एकाच याच्यावर आपल्याला शंका येते. कशी येते तेही शंका निर्माण का होते, जर आपल्याला टार्गेटच माहिती नसतील. कारण टार्गेट ठरलेले असतात ना, त्यामुळे आपल्याला तिथे मग शंका निर्माण होते की अरे हे असं आहे की नाही, वाचून दाखवते म्हणजे कळेल. तर बघा आता याच्यातले जे 3 स्टेटमेंट आहे ना, अ, क आणि ड, हे असे इन जनरल स्टेटमेंट आहे. म्हणजे ते इन जनरल म्हणजे तसे असणारच, त्यात खोटे ठरवण्याचे काही, चुकीचे असण्याची काही गोष्टच नाही आहे. म्हणजे ते स्टेटमेंट बरोबरच असणार. बघा, मासेमाराची सामाजिक, भौतिक, आर्थिक सुरक्षा, बरोबर, हे एक जनरल स्टेटमेंट झालं. त्याच्यानंतर शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर, हे एक जनरल स्टेटमेंट झालं. आणि मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, कळलं. हे 3 स्टेटमेंट जनरल झाले. किंवा समजा क आणि डचा विचार करू, ते खूप इन जनरल स्टेटमेंट झाले, जे आपण त्यांना चुकीचं ठरवू शकत नाही. मग समजा ड, आता आणि त्यांनी काय विचारलं आहे, मत्स्य संपदा योजना 2025चं उद्दिष्ट नाही म्हणतायत ना, ते नाही. तर मग आता इथं मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, आता जर इथे ते म्हणताय ड उद्दिष्टात नाही, मग हे उत्तर येणार आहे का, कोणतं उद्दिष्ट नाही. आता ड उद्दिष्टात आपण हो म्हणतोय ना, असणारच आहे ते, मग हा ऑप्शन कट होतो. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन कट झाला. नंतर अ आणि ब, अचं पण मी तुम्हाला काय सांगितलं, हे पण उद्दिष्टात असणार आहे फर्स्ट स्टेटमेंट, म्हणून हे 2 ऑप्शन कट झाले. किंवा सर्वच प्रमुख उद्दिष्ट आहे, याच्याकडे आपण कधी वळू शकतो, जेव्हा आपल्याला ब स्टेटमेंट फिक्स माहिती असेल की मासेमाराचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे. तर हे स्टेटमेंट जेव्हा आपल्याला फिक्स माहिती असेल ना, म्हणजे आता तुम्हाला हे कळेल की योजना जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला हे जे उद्दिष्ट आहेत हे नीट माहिती पाहिजे. 4 पटीने, दुप्पट करणे, 3 पट करणे, 10 पट करणे. ठीक आहे, तर इथं 4 पट नाही आहे, इथे उत्पन्न काय आहे, दुप्पट करणं. ठीक आहे, तर मग इथे चुकीचं विधान कोणतं आहे किंवा उद्दिष्ट कोणतं नाही आहे, ब. मग उत्तर काय येतं, फक्त अ, क आणि ड हे उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही आहे. ठीक आहे, आणि हा प्रश्न जातो मृदा व कृषी मत्स्य व्यवसाय, म्हणजे मृदा व कृषी या टॉपिकमधील मत्स्य व्यवसाय याच्या अंडर हा प्रश्न जातो. आता मी त्या योजनेची थोडी माहिती आणलेली आहे, ती आपण वाचून घेऊ, म्हणजे मग जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी नीट व्यवस्थित पाठ होऊन जातील. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2024-25 पर्यंतच्या कालावधीसाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत आणि जबाबदार विकासासाठी राबवली जात आहे. या योजनेची मुख्य उद्दिष्टे आणि लक्ष्य क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत. उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी, लक्ष्य 2024-25 पर्यंत माशांचे उत्पादन 220 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवणे. क्षेत्र मत्स्यपालन, ॲक्वाकल्चर, सागरी मत्स्य व्यवसाय आणि अंतर्गत मत्स्य व्यवसाय, गोड्या पाण्यातील मासेमारी, म्हणजे यामध्ये तांत्रिक सुधारणा करणे. नाही, जे विचारण्यात आलेलं होतं बघा, उत्पन्न दुप्पट करणे. तर
दुप्पट आहे, तिथे 4 पट लिहिलेलं आहे, तर ते चुकीचं होतं. लक्ष काय, मच्छीमार आणि मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. क्षेत्र, नवीन तंत्रज्ञान, चांगली पैदास आणि सुलभ कर्जाद्वारे मत्स्य पालनाचा नफा. त्याच्यानंतर पुढे बघा, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. लक्ष, मासेमारीनंतर होणारे नुकसान 20 ते 25% वरून 10% पर्यंत कमी करणे. नंतर क्षेत्र, शीतगृह, कोल्ड चेन, मासे उतरवण्याची केंद्रे, मासेमारी बंदरे आणि बाजारपेठांचा विकास करणे. निर्यातीमध्ये वाढ. चौथं बघा पॉईंट, एक्सपोर्ट ग्रोथमध्ये लक्ष काय, मत्स्य व्यवसायातून मिळणारी निर्यात कमाई 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे 2024-25 पर्यंत. क्षेत्र, दर्जेदार माशांचे उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देणे. रोजगार निर्मिती, एम्प्लॉयमेंट. लक्ष, थेट आणि अप्रत्यक्षपणे 55 लाखाहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट आहे काय, तर कल्याणकारी उपाय, वेलफेअर मेजर्स. लक्ष काय, मच्छीमारांना मासेमारी बंदी कालावधीत आर्थिक मदत आणि विमा संरक्षण देणे. क्षेत्र, महिला मच्छीमार, SC ST आणि लहान शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर विशेष भर. ही योजना मत्स्य व्यवसाय क्षेत्रात नीलक्रांती, ब्ल्यू रिव्होल्यूशन घडवून आणण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जात आहे. तर ह्या गोष्टी थोड्या नीट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. आता पुढची बघा, जी भारताच्या नदी प्रणालीवर प्रश्न आहे तो काय आहे बघा, यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. पश्चिम ते पूर्व विचारले का पूर्व ते पश्चिम विचारलं, हे नीट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर बघा आता नद्या काय दिलेल्या, सिंध, चंबळ, बेटवा, केन. पूर्व ते पश्चिम म्हणजे कसं बघायचं आहे आपल्याला, इकडून इकडे जाणाऱ्या नद्या. तर मी ते पण तुम्हाला दाखवून देते, एकदा बघून घ्या. बघा आता ही आहे यमुना नदी. यमुना नदीचा फ्लो असा इकडे आहे म्हणजे ह्या उजव्या तीराहून येणाऱ्या नद्या आहेत. तर बघा केन, नंतर इकडे बेतवा, इकडे सिंध आणि इकडे चंबळ. राहील लक्षात. तर अशा पद्धतीने हा फ्लो आहे. आणि समजा पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारलं असतं तर काय राहिलं असतं, चंबळ, सिंध, बेतवा, केन. आणि केन बेतवा लिंक प्रोजेक्ट पण आहे, त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. याच्यावरच प्रश्न का विचारला याचा विचार करा थोडासा. बघा केन, आधी केन, बेतवा, मग सिंध, चंबळ. ॲटलिस्ट आपण काय म्हणतो, केन बेतवा प्रोजेक्ट. बेतवा केन प्रोजेक्ट असं म्हणतो का आपण, नाही ना. आपण काय म्हणतो, केन बेतवा प्रोजेक्ट. मग केन बेतवा प्रोजेक्ट म्हणताना केन आधी घ्यायची, कधी पूर्वेपासून केन, मग बेतवा, मग नंतर सिंध आणि मग चंबळ सगळ्यात शेवटी पश्चिमेकडे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग आपण पूर्व ते पश्चिम विचारलाय, मग केन, बेतवा, सिंध, चंबळ असा तो क्रम लागतो. ठीक आहे. मग जर आता ह्या नद्या आपण बघितल्या आहेत तर आपण आहे ना मग पुढच्या पण बघून ठेवायच्या. पुढच्या म्हणजे काय, जर त्यांनी उजव्या तीरावरच्या विचारल्या आहेत तर आपण डाव्या तीरावरच्या पण बघायच्या. मी तुम्हाला दाखवते, पुस्तकात दिलेलं आहे त्यांनी. जस्ट डाव्या तीरावरच्या बघा आणि हे माहिती असू द्या की ह्या यमुनेच्या उपनद्या आहेत. बघा यमुना नदीला उजवीकडून दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या चंबळ, सिंध, बेतवा, केन. आणि इथे बघा यमुना नदीला डावीकडून पूर्वेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या ऋषिगंगा, हनुमानगंगा, टोन्स आणि गिरी. ठीक आहे. ऋषिगंगा, हनुमानगंगा, टोन्स आणि गिरी. आता उद्या विचारले ह्या नद्या कोणाच्या उपनद्या आहेत, तर आपल्याला ॲटलिस्ट हे आठवायला पाहिजे की कशाच्या आहेत, यमुना नदीच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता हा प्रश्न जाईल करंट रिलेटेड, धोरण, महाराष्ट्राची जी काही धोरणं आहेत त्याच्यावर हा प्रश्न जाईल. तर हा प्रश्न काय आहे, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील, तर याचं उत्तर आहे 25 किलोमीटर. ठीक आहे. हा करंटमध्ये न्यूज होती. पुढे बघा कोपेन यांनी, आता कोपेन हवामानावर खूपदा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे नीट करून ठेवायचं. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. मुंबईच्या दक्षिणेकडे,
तर त्याचं उत्तर काय आहे? AMW, कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. आता मी तुम्हाला याची इमेज दाखवते जी तुम्हाला पाठ करायची आहे. याच्यात आपण खूप एक्सप्लेन नाही करणार आहोत, पण ती इमेज तुम्ही नीट पाठ करून घ्यायची. ठीक आहे. तर हे बघा, कोपेन हवामान वर्गीकरण, आणि त्यांनी काय विचारलं आहे? हे बघा, पश्चिम किनारी प्रदेशात आणि मुंबईच्या दक्षिणेकडे. तर बघा, पश्चिम किनारी प्रदेशात, मुंबईच्या दक्षिणेकडे काय आहे? AMW. मग हे तुम्हाला सगळे माहिती पाहिजे. आता हे बाकीचं मी काही सांगत नाही. इकडे EET, BW, HW हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. तर याच्यावरून आपल्याला काय कळतं की आपल्याला सगळे हवामान विभाग महाराष्ट्राशी रिलेटेड पण आणि भारताशी रिलेटेड पण नीट माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. खालील विधानांपैकी चुकीचे विधान कोणती आहेत? आता नीट प्रश्न वाचायचा की चुकीचं विधान विचारलं आहे. चुकीचं कोणतं आहे असं नाही विचारलंय, बरोबर कोणतं आहे. तर बघा, आता आपण जेव्हा बघा प्रश्न, पहिलं स्टेटमेंट काय आहे की उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळी सीमेला लागून आहेत. आता आपल्याला माहिती पाहिजे खरं सीमा. तर याच्यातलं ढळढळीत आपल्याला मणिपूर हे लागत नाही, कारण मणिपूर नॉर्थ ईस्टमध्ये कुठे म्यानमार वगैरेची सीमा आहे ना, त्याला लागलेलं राज्य आहे. राज्य आहे. ठीक आहे. बघा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल. तुम्हाला मी एकदा दाखवते, 1-2 मिनिट फक्त, म्हणजे तुम्हाला कळेल. आपल्याला नॉर्थ ईस्टची जी राज्य आहेत ना, ही नीट व्यवस्थित माहिती पाहिजे. आता बघा, त्यांनी काय सांगितलं आहे बघा, नॉर्थ ईस्टमध्ये मणिपूर दिसतंय. हे म्यानमारला लागलेली ही राज्य आहेत, म्हणून मग मणिपूर लगेच आपल्याला इलिमिनेट होऊन जातं. आणि त्यांनी नेपाळविषयी विचारलं आहे. बघा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, नंतर पश्चिम बंगाल बघा किती वरपर्यंत जातं, आणि सिक्कीम. ह्या गोष्टी थोड्या नीट लक्षात ठेवत चला. आणि ही नॉर्थ ईस्टमधली ही राज्य पण लक्षात ठेवत चला. मग आता जर आपल्याला हे कळतं की स्टेटमेंट जे आहे, तर स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. मग आपल्याला हे कळतं की विधान विचारलं काय आहे? चुकीचं विधान विचारलं आहे. मग चुकीचं आहे, मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणजे आपण जेव्हा उत्तर देऊ तर त्या उत्तरात स्टेटमेंट पाहिजे. कळलं? पाहिजे. मग कुठे कुठे आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर आता फिक्स होतंय, एक तर 1 नंबरचं किंवा 3 नंबरचं, कारण 2 आणि 4 मध्ये हे ऑप्शन नाहीच आहे. मग लगेच तिथे पेपरमध्ये टिक मारायची. कळलं तुम्हाला? हे झालं. आता पुढे, नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. हो, बरोबर. मग आता विधान काय झालं? बरोबर झालं ना. आणि त्यांनी विचारले चुकीचं. मग हे ऑप्शन म्हणजे ज्याच्यात हे ऑप्शन असेल ते उत्तर आपलं नसणार. आता याच्यात आहे ना, मग हे उत्तर आपलं अजिबात नसणार. आता आपलं उत्तर तर फिक्स होतं आहे ना, आपल्याला फक्त 2 याच्यातच विचार करायचा आहे, 1 आणि 3 मध्ये. आता भूतान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी आहे. अजिबात नाही ना. कसं काय शेजारी आहे? त्यांच्यामध्ये बघा, दोघांमध्ये, भूतान आणि नेपाळमध्ये सिक्कीम येतं, पश्चिम बंगाल येतं. कळलं? नेपाळ आणि भूतानमध्ये या 2 राज्य येतात. मग आपलं उत्तर काय झालं? फक्त क आणि ही विधानं काय आहेत? चुकीची आहेत. राहील लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आता पुढच्या याच्यात काय विचारलं आहे की थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचं विधान ओळखा. आता इथे पण आधीच्या विधानात पण काय विचारलं? चुकीचं. आताही काय विचारलं? चुकीचं. आता बघा, पाल जळगाव मध्ये बरोबर आहे. तोरणमाळ धुळ्यात एका नाही, नंदुरबारमध्ये आहे, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं झालं. महाबळेश्वर सातारामध्ये, लोणावळा पुण्यामध्ये. आणि हा प्रश्न काय? महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं याच्यावर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा आहे. काय आहे? खालील विधानांमधून चुकीचं विधान ओळखा. बघा काय काय बघा, चुकीचं म्हणतायत ते चुकीचं. आणि हा प्रश्न काय केलाय? रद्द करण्यात आलेला आहे. तर बघा, आपण स्टेटमेंट वाचून घेऊ. वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. आता वर्धा व वैनगंगा मी तुम्हाला आता दाखवून देते.
त्यांनी काय म्हटलंय, वर्धा वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. तर नैऋत्येस आहे का तो? तर नाही. 1-2 मिनिट. बघा, ही आहे वर्धा नदी आणि ही आहे वैनगंगा नदी. हां, 1-2 मिनिट तुम्हाला नीट दाखवते म्हणजे नीट कळेल. बघा, ही दिसतीये, ही आहे वर्धा नदी आणि ही आहे इकडून येणारी वैनगंगा नदी. आणि इकडे बघा, ही आहे पैनगंगा नदी. पैनगंगा नदी. तर बघा, आता त्यांनी काय म्हटलंय, आणि हे आहे चंद्रपूर. चंद्रपूर आणि इकडे हे पण लक्षात ठेवा, वर्धा आणि वैनगंगेचा संगम गडचिरोलीमध्ये चप्राळा या ठिकाणी होतो. कुठे? चप्राळा या ठिकाणी. आणि हे आहे चंद्रपूर. मग आता हे जर चंद्रपूर आहे तर ही नैऋत्य दिशा आहे का? नाही ना, ही आग्नेय दिशा आहे. म्हणून ते स्टेटमेंट काय झालं? चुकीचं झालं. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे? कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. त्यात तुम्हाला दाखवून पण देते. वैनगंगा नदीच्या म्हणजे मेन फोकस कोणावर आहे? तर वैनगंगा नदीवर आहे. बघा, ही आहे वैनगंगा नदी, दिसतीये, ही आहे वैनगंगा नदी. आणि त्यांनी काय काय विचारलं आहे? कान्हा म्हणा किंवा कन्हान म्हणा. कन्हान, बघा, कन्हान वैनगंगेला येऊन मिळते, पेंच वैनगंगेला येऊन मिळते आणि बाग नदी वैनगंगेला येऊन मिळते. पण तुम्हाला काय कळतं की बाग नदी डाव्या तीरावरून येऊन मिळते आणि कन्हान आणि पेंच उजव्या तीराने येऊन मिळतात. हे नीट लक्षात ठेवा, बारीक सारीक गोष्टी. कळलं? कन्हान आणि पेंच उजव्या तीरावरून आणि बाग डाव्या तीरावरून वैनगंगा नदीला येऊन मिळते. पुढे, वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी, खुनी या उपनद्या येऊन मिळतात. खुळी किंवा खुनी. पण आता ह्या नद्या काय आहेत? वैनगंगा नदीच्या उपनद्या नाही आहेत. या कशाच्या उपनद्या आहेत? या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. हे नीट आपल्याला माहिती पाहिजे. ते आपण तुम्हाला मी दाखवून देते. बघा, दिसली, ही आहे पैनगंगा नदी. आणि पैनगंगा नदीच्या तीरावर येणाऱ्या बघा, वाघाडी, अडाण, खुनी, नंतर अजून ही पूस, अजून कोणती दाखवायची आहे? हे बघा, अडाण, वाघाडी, खुनी, पूस. आणि यांनी कोणतं सांगितलं आहे? हां, ठीक आहे. तर ह्या कोणाच्या आहे? ह्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट पण काय झालं? हे स्टेटमेंट पण चुकीचं झालं. आता बघा, तावरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात. तर याच्यात ना, तावरजा, तोरणा, मन्याड ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत, पण गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे. ठीक आहे. आता हे मी शोधून नव्हतं ठेवलं, पण मी आत्ता शोधते आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. 1-2 मिनिट फक्त. बघा, आता तापी, गिरणा त्यांनी दाखवली ना, ही गिरणा. आता तापी नदीचा फ्लो कुठे असतो? हे बघा, ह्या बाजूला फ्लो आहे. आणि ही जी गिरणा आहे ना, ही येऊन मिळते, म्हणजे ही कुठून? डाव्या तीरावरून येऊन मिळणारी नदी आहे. मग गिरणा तापीची उपनदी झाली. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे, कारण त्यांनी चुकीचं विधान विचारलं ना, 3 विधानं चुकीची आहेत इथं. मग हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे आणि इथे एकच विधान बरोबर आहे. ठीक आहे. तर मग कदाचित असं असेल प्रश्न की खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? याच्यात एकच विधान बरोबर आहे. मग आणि मेन काय आहे? फोकस कशावर केला आहे? वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या नदी प्रणालीवर पूर्णपणे फोकस केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गायच्या वासराचे नाव डॅश डॅश होते? तर काय? गंगा होते. ठीक आहे. इंडियाज फर्स्ट क्लोन काऊ काफ ऑफ द गीर ब्रीड वॉज नेम्ड ॲज गंगा. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला, संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत? तर 17. ठीक आहे. हा प्रश्न सोपा आहे.
तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच पुढचा व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.